सासरच्या जाचाला कंटाळून एका 28 वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे घडली। माधुरी अरगडे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी माधुरी हिचे वडील बाळासाहेब कोटकर यांनी तिचे पती मनोज अरगडे आणि सासू मीराबाई अरगडे यांच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। माधुरी हिचा 10 वर्षापूर्वी निमगाव जाळी येथील मनोज अरगडे यांच्याशी विवाह झाला होता। म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस, अगदी तसंच माधुरीच्या आयुष्यात झालं। लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच सासरच्यांकडून तिला सातत्याने त्रास देण्यास सुरुवात झाली। मात्र माधुरीने काही महिने त्रासही सहन केला। वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून माधुरी आपल्या 2 मुलांसह माहेरी असलेल्या अंभोरे येथे वडिलांच्या घरी निघून आली। यानंतर महिनाभरात नातेवाईकांच्या मध्यस्थी आणि चर्चेनंतर तिला पुन्हा नांदण्यासाठी सासरी पाठवण्यात आलं। परंतु 15 दिवसापूर्वी माधुरी घरातून बेपत्ता झाली असल्याची माहिती सासरच्या मंडळींना तिच्या वडिलांसह नातेवाईकांना दिली। माधुरीचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही। 9 दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास औरंगपूर गावच्या शिवारातील एका शेततळ्यात माधुरीचा मृतदेह आढळून आला। मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सासरच्या सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळूनच माझ्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही माधुरी हिचे वडील बाळासाहेब कोटकर यांनी केला आहे। याआधी माधुरी हिच्या पतीनेही ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। मात्र मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याच दिवशी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दिली। सध्या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत। मात्र आमच्या मुलीसोबत हा घातपात झाला असल्याची शंका देखील यावेळी तिच्या वडिलांनी सांगत, आमची एकुलती एक मुलगी आज हयात नाहीये, ती तिच्या वाटेने गेली आहे। मात्र तिची मुलं अनाथ झाली आहेत। या मुलांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आता त्यांच्या समोर पडला आहे। त्यामुळे यातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी केली आहे। प्रकार घडला नेमकं ते 10 वर्षापूर्वी तिचं लग्न केलं। त्याच्यानंतर 15 दिवसांनाच तिचे भांडणं त्यांना होऊ लागले। नंतर हाणामाऱ्या करायचे, छेडछाड करायचे, अशी तकलीफ देऊ लागली ते। त्याच्यानंतर मग ती इकडे निघून येऊ राहिली। मग परत ती यायची, ती घेऊन जायची आणि पाठवायचं, वा इथे नको आहे, बाबा तुझ्या घरी बरं होईल, नाम दिलं चांगलं राहील असं याच्या दृष्टीनं आम्ही तिकडे पाठवले। पण तरी ती यायची, तिला थोडं गोड बोलून तिला फसवायचे आणि ती घेऊन जायची। मग आम्ही पाठवायचो, थोडे गोड बोला त्यात भाव चांगले लहान तिथे बरं होईल आपलं, अशा हिशोबानं पाठवायचो। त्याच्यात मग तिनं नंतर औषधही घेतलं। औषध घेतल्यानंतर मग ते म्हणे तुमच्या मुलीनं औषध घेतलं। आम्ही तिथे गेलो तर ते पाहिलं तर ती पोरगी पडलेली तिथं, हालचालही करीना, आमच्या संग बोला नाही। जो मध्यस्थी होता मग त्याला बोलवलं आम्ही, तर त्याच्या गाडीवर टाकली मध्यस्थीचे, ज्याला लग्न जमवून दिलं त्याच्या गाडीवर टाकली आणि मग PMTला नेलं। मग PMTवरून आल्यानंतर महिनाभर आपल्या इथंच राहिली। मग ती आले बा म्हणे काय करायचं, तर आम्ही म्हटलं मग पहा तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा, नसली तुम्हाला लागत तर मग आमची मुलगी आमची इथे राहू द्या। पण म्हणजे असं कुठं चालतं का म्हणे। मग आम्ही ती पाठवली। त्याच्यानंतर ती परत भांडणं चालू झाली। ती निघून आली निमेरातची 2:30 वाजता उंबरी पुलावर थांबली। तिथं मग तिला वाघ भेटला, पण मग ती हादरली। पण एक माणूस लगेला बाहेर आला, तो म्हणे बघ बाई तू एवढ्या रातची कुठं चालली, तर तो म्हणे तू आता थांबून घे इथं, सकाळच्या पाहिजे तुझ्या वडिलांना फोन करू आणि बोलून घेऊ आणि मग तू जा। मग आम्ही ती पाठवली परत। तर मग त्याच्यानंतर आता परत गेली, तर मग परत तिने असं केलं, म्हणजे ती हाणमार केली। ती मग आमच्या भाचीकडे गेली श्रीरामपूरवर, तिथे 2 दिवस थांबली। हिचा नवरा म्हणे तू गेलीस कशाला तिकडं, तर मग आम्ही परत तिनं म्हणजे तिकून निघाल्यानंतर ती लगेच तिच्या मावस भावाकडे गेली आळापाट्याला। तिचा मावस भाव होता, मग त्या मावस भावाला तिची थोडी समजूत काढली
आणि मग ती संगमनेर स्टँडवर आली. मला फोन केला म्हणजे पप्पा तुम्ही तिथे या. आलेली म्हणजे स्टँडवर. मग मी गेलो, तिला घरी घेऊन आलो. घरी आल्यानंतर मग परत 15 दिवस गेले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी परत पाठवली, कारण मुलगा होता एक बारीक शाळेत जात होता लहान. तर मग तिच्या पोराची शाळा बुडती आणि ते पोरगा बी असं त्यालाही भाकर नाही, तुकडा नाही. तिचा नवरा बी असा बाहेर भाकरी खातो. मग त्याच्या हिशोबाने मी पाठवले बाबा. आणि तर मग त्याच्यानंतर मग परत ती वकील आली त्यांची मेवणी. मग आम्ही पाठवले. मग ते म्हणे मी बघतो काय असेल ते, म्हणून आम्ही त्या हिशोबानं पाठवली. पण तिने फसवलं. पण त्याच्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं का पोरगी निघून गेली. पण ती निघूनच जायला नव्हती, ती तिथं शेततळ्यातच पडलेली होती. त्यांना माहिती होतं, पण ते आम्हाला म्हणे ती निघून गेलेली, तुम्ही तिकडं बघा. मग आम्ही पाहुण्या रावळ्याला तिच्या जोडीदारणीला बोलावलं नाही म्हणजे फोन केला. तर त्या म्हणे आमच्या का आलेलीच नाही. आम्हाला का आली असती तर आम्ही तुम्हाला फोन केलाच असता. पण ते म्हणणे आम्हाला काही येईल नाही. मग आम्ही शिर्डीला गेलो, संगमनेरला गेलो, असे बाहेर अनेक ठिकाणी फिरलो. 4-6 जण आम्ही फिरलो. पण ते काय लक्षातच बसलं नाही आमच्या नजरेपडाना कुठं काय व्हायना. मग आम्ही आलो. त्याच्यानंतर आमचे बंधू गेले. तर बंधूला म्हणे इकडे खालती विहीर आहेत म्हणे, तेवढ्या तुम्हाला शंका आहे तर त्या बघून या. आणि पाठीमागं शेततळ येतं म्हणे, आम्ही त्या शेततळ्यात बघितलेलं आहे म्हणे. तर त्याच्यात तर काही नाही म्हणे. पण आमचे बंधू थोडे 10 फुटावर राहिले होते फक्त चढायचे शेततळ पाण्यासाठी. ते म्हणे आम्ही बघितलेलं आहे म्हणे. मग आमच्या बंधूला वाटलं बाबा नसेल म्हणे तिथं. मग ते मागं वळाले आणि तिथून याला कोणतं गाव नाही समनापूरमध्ये आले. आणि का लगेच मागून फोन आला का म्हणे तिथंच आहे अशी ती आम्हाला म्हटली. मग आम्ही गेलो तिथं. बोला. मग आम्हाला ती शंका वाटली बाबा, पोरगी शेततळ्यातच होती. पण ते मोबाईलचं लोकेशन मानची आणि कोकणगाव हे दाखवलं. मग आम्हाला काय वाटलं बाबा खरंच मुलगी वरतीच आलेली आहे. पण पोरगी वरती आलेलीच नव्हती, ती तिथंच होती. त्यांना माहिती होतं का पोरगी इथे लोकेशन. तिनेच तिकडे कोकणगावमध्ये जाऊन ते लोकेशन उघडलं आणि स्विच ऑफ केला आणि ते घरी आले. आणि मग ते आता तिथं गेलीच आहे. पण मग आता ह्या पोरांचं काय दोन, मग यांचं काहीतरी केलं पाहिजे बाबा. उद्या जर त्यांना बायको दुसरी केली तर ह्या पोरांचं काय. हां असं मग असं ते बोला. त्याच्यात मग आम्हाला शंका आहे बाय, घातपाताची शंका आहे बाबा, हिने मारलेलीची असं. दिवसापूर्वीची घटना झाली, काय सांगाल त्याबद्दल? 8 दिवसापूर्वी म्हणजे ती मुलगी मिसिंग असल्याची तिच्या पतीने तक्रार दिलेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह दिनांक 12 तारखेला तो मिळून आला. नंतर PM साठी पाठवलं. तिच्या वडील बाळासाहेब कोटकर यांच्या फिर्यादीवरून महिताचा पती आणि तिची सासू यांची विरुद्ध तक्रार दिलेली होती. आरोपींना मी त्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याच दिवशी आरोपी क्रमांक 1ला अटक केलं आणि दुसऱ्या दिवशी महिलेला अटक केलं. आज रोजी पाहावे तर सदर दोन्ही आरोपी PCR होते 13 तारखेपासून आणि आज त्यांना MCR करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील साक्षीदार तसेच इतर आजूबाजूचे साक्षीदार आहेत किंवा मयतीचा मुलगा आहे यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई तपास करून सुरू आहे. लोकवेद लाईव्ह न्यूज संगमनेर.